इंग्लिश ग्रामर इन मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. इंग्लिश ग्रामर शिकूया सहज आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॅव यू, हॅज ही, हॅव आणि हॅजने सुरू होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे याचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता हॅव आणि हॅज ही जी क्रियापदे आहेत ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत, हेल्पिंग वर्ब्स आहे. तर ही जर वाक्याच्या सुरुवातीला वापरली की प्रश्नार्थक वाक्य तयार होतात. हॅव आणि हॅज हे जर वाक्याच्या सुरुवातीला वापरले तर प्रश्नार्थक वाक्य तयार होतात. आता क्रियापदांनी सुरू होणाऱ्या प्रश्नांना, जे प्रश्न क्रियापदांनी सुरू होतात, हेल्पिंग वर्बचा वापर करून सुरू होतात, त्यांची उत्तरं देताना आपण एस किंवा नो हे दोन शब्द आपण वापरतो. जर होकारार्थी उत्तर असेल तर एस वापरतो, नकारार्थी उत्तर असेल तर नो वापरतो. अशा प्रश्नांची उत्तरं आपण शॉर्ट संक्षिप्त रूपात सुद्धा देऊ शकतो आणि पूर्ण वाक्यात सुद्धा देऊ शकतो. तर अशा प्रकारचेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर चला बघूया. बघा, आता हॅव यू, हॅज ही, हॅव यू, हॅज ही याने सुरू होणारे प्रश्न आणि उत्तर, क्वेश्चन्स अँड आन्सर्स. बघा, तर आपण प्रश्न बघूया. हॅव यू मेनी फ्रेंड्स, हॅव यू मेनी फ्रेंड्स याचा मराठीत अर्थ होतो की तुला खूप मित्र आहेत का, तुला खूप मित्र आहेत का. आता याचं उत्तर आपण कसं देणार आहे? याचं उत्तर आपण देणार आहे एस आय हॅव. एस आय हॅव म्हणजे हो मला आहे, हो मला आहे. एस आय हॅव मेनी फ्रेंड्स. आता याचं पूर्ण वाक्यात उत्तर देऊ. एस आय हॅव मेनी फ्रेंड्स. हो मला खूप मित्र आहेत, हो मला खूप मित्र आहेत. आता नो आय हॅवंट नकारार्थी उत्तर, नाही मला नाही, नाही मला नाही. नो आय हॅवंट मेनी फ्रेंड्स, नाही मला खूप मित्र नाही. म्हणजे हॅव यू मेनी फ्रेंड्स या एकाच प्रश्नाचे उत्तर आपण 4 प्रकारे दिले. तर आपण पहिल्यांदा म्हटलं एस आय हॅव, हो मला आहे. एस आय हॅव मेनी फ्रेंड्स, मला खूप मित्र आहेत. आणि नो आय हॅवंट, नाही मला नाही. नो आय हॅवंट मेनी फ्रेंड्स, नाही मला खूप मित्र नाही. अशा प्रकारे एकदा संक्षिप्त रूपात, एकदा पूर्ण वाक्यात होकारार्थी आणि एकदा नकारार्थीमध्ये, एकदा संक्षिप्त रूपात आणि एकदा पूर्ण वाक्यात नकारार्थी, अशा 4 प्रकारे एकाच प्रश्नाचे आपण उत्तर दिले. हा हॅवने सुरू होणारा प्रश्न होता. आता हॅजने सुरू होणारा एक प्रश्न आपण बघू. चला, आता हा प्रश्न आहे हॅज शीला ब्ल्यू आईज. हॅज शीला ब्ल्यू आईज, शीलाचे डोळे निळे आहेत का, शीलाचे डोळे निळे आहेत का. एस शी हॅज, एस शी हॅज, हो तिचे आहे. शीलासाठी आपण शी हे सर्वनाम वापरलेलं आहे. एस शी हॅज, हो तिचे आहे. एस शी हॅज ब्ल्यू आईज, एस शी हॅज ब्ल्यू आईज, हो तिचे डोळे निळे आहेत, तिचे डोळे निळे आहेत. नो शी हॅझंट, नो शी हॅझंट, नाही तिचे नाही, नकारार्थी उत्तर, नाही तिचे नाही. नो शी हॅझंट ब्ल्यू आईज, नो शी हॅझंट ब्ल्यू आईज, नाही तिचे डोळे निळे नाहीत, नाही तिचे डोळे निळे नाहीत. इथे पण हॅजने सुरू होणाऱ्या प्रश्नाचे उत्तर आपण 4 प्रकारे दिले. एकदा संक्षिप्त रूपात होकारार्थी, एकदा पूर्ण वाक्यात होकारार्थी, एकदा संक्षिप्त रूपात नकारार्थी आणि एकदा पूर्ण वाक्यात नकारार्थी. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपण 4 वेळा दिलेले आहे. त्याचा मराठीत अर्थ देखील आपण बघितलेला आहे. आता व्हिडिओमध्ये आपण पुढे बघूयात क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस. आता सरावासाठी काही प्रश्न बघूयात. चला बघा, पहिला प्रश्न बघूया. हॅज रमेश स्ट्रॉंग टीथ. हॅज रमेश स्ट्रॉंग टीथ म्हणजे बघा, या ठिकाणी प्रश्न असा आहे की रमेशचे दात मजबूत आहेत का, रमेशचे दात मजबूत आहेत का, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हॅजनी प्रश्न सुरू झालेला आहे. याचं एस किंवा नो वापरून आपण उत्तर देऊ शकतो. तर याचंही उत्तर जर आपल्याला
होकारार्थी आणि नकारार्थी असं द्यायचं असेल तर आपण कसं देऊ? तर आपण असं उत्तर देऊ, हॅज रमेश स्ट्रॉंग टीथ ॲज ही हॅज. रमेशसाठी आपण ही हे सर्वनाम वापरू. ॲज ही हॅज. पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर आपण म्हणू, ॲज ही हॅज स्ट्रॉंग टीथ. ॲज ही हॅज स्ट्रॉंग टीथ. पण याच प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला नकारार्थी द्यायचं असेल तर या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला नकारार्थी द्यायचं असेल तर आपण म्हणू की नो ही हॅझंट. नो ही हॅझंट. आणि अजून नो ही हॅझंट स्ट्रॉंग टीथ. नाही, त्याचे दात मजबूत नाहीत. त्याचे दात मजबूत नाहीत. अशा प्रकारे या एकाच प्रश्नाचं उत्तर देखील आपण 4 प्रकारे होकारार्थी किंवा नकारार्थी संक्षिप्त पूर्ण वाक्यात अशा प्रकारे देऊ शकतो. आता दुसरा प्रश्न बघूयात. पहा, हॅव यू 3 न्यू पेन्सिल्स? हॅव यू 3 न्यू पेन्सिल्स? तुझ्याजवळ 3 नवीन पेन्सिल्स आहेत का? तुझ्याजवळ 3 नवीन पेन्सिल्स आहेत का? याचंही उत्तर एस आय हॅव. हो, माझ्याकडे आहे. एस आय हॅव 3 न्यू पेन्सिल्स. हो, माझ्याकडे 3 नवीन पेन्सिल आहे. आता नो आय हॅवंट. नाही, माझ्याकडे नाही. नो आय हॅवंट 3 न्यू पेन्सिल. नाही, माझ्याकडे 3 नवीन पेन्सिल नाही. तर अशा प्रकारे याचंही उत्तर 4 प्रकारे देऊ शकतो. आणि शॉर्टकटमध्ये जर द्यायचं असेल तर एस आय हॅव. हो, माझ्याकडे आहे. नो आय हॅवंट. नाही, माझ्याकडे नाही. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. आता तिसरा प्रश्न बघूया. हॅजनी सुरू होणारा. हॅज युअर हाऊस 3 डोअर्स? हॅज युअर हाऊस 3 डोअर्स? की तुझ्या घराला 3 दारे आहेत का? तुझ्या घराला 3 दारे आहेत का? आता याचं उत्तर मी देईल की एस इट हॅज. आता युअर हाऊस, हाऊस हे निर्जीव वस्तू दर्शविते, म्हणून हाऊस हा शब्द निर्जीव वस्तू दर्शवितो, म्हणून त्यासाठी इट हे सर्वनाम वापरेल मी. तर एस इट हॅज म्हणजे हो, 3 दरवाजे आहेत. एस इट हॅज 3 डोअर्स. एस इट हॅज 3 डोअर्स म्हणजे हो, घराला 3 दरवाजे आहेत. आता नकारार्थी उत्तर द्यायचं असेल तर नो इट हॅझंट. नो इट हॅझंट. नाही, त्याला नाही. नो इट हॅझंट 3 डोअर्स. नो इट हॅझंट 3 डोअर्स. नाही, त्याला 3 दरवाजे नाहीत. असं नकारार्थी उत्तर. तर अशा प्रकारे होकारार्थी आणि नकारार्थी उत्तर आपण या ठिकाणी या प्रश्नाचं बघितलं. आता पुढचा प्रश्न बघूयात. हॅव द बॉईज इनफ मनी फॉर ट्रिप? हॅव द बॉईज इनफ मनी फॉर ट्रिप? प्रश्नाचा मराठीत अर्थ होतो की मुलांजवळ ट्रिपसाठी पुरेसे पैसे आहेत का? तर आता मुलांसाठी सर्वनाम कोणतं वापरणार? तर द बॉईज अनेक वचनी आहेत. दे हे सर्वनाम आपण मुलांसाठी वापरू उत्तरामध्ये. एस दे हॅव. हो, त्यांच्याकडे आहे. एस दे हॅव. आणि पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर यस दे हॅव इनफ मनी फॉर ट्रिप. एस दे हॅव इनफ मनी फॉर ट्रिप. परंतु नकारार्थी उत्तर द्यायचं असेल तर नो दे हॅवंट. नो दे हॅवंट. नो दे हॅवंट इनफ मनी फॉर ट्रिप. नो दे हॅवंट इनफ मनी फॉर ट्रिप. अशा प्रकारे या प्रश्नाचं नकारार्थी उत्तर आपण देऊ शकतो. या ठिकाणी आपण 4ही प्रश्न पाहिले. 4ही प्रश्नांचे उत्तर आपण तोंडी घेतले. हे प्रश्न आपण घरी वहीमध्ये लिहून त्यांचे हॅव आणि हॅजचा होकारार्थी नकारार्थी वापर करून त्यांचे उत्तर आपण लिहून पाहायचे आहेत. म्हणजे हॅव आणि हॅजच्या प्रश्नांचा आपला जास्तीत जास्त सराव होईल. हा तुमचा घरचा होमवर्क आहे. तर आता व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया. बघा, आता या ठिकाणी या ठिकाणी आपण गॉट हा नवीन शब्द या ठिकाणी आपण बघत आहोत. आय हॅव अ पॅरेट. आय हॅव अ पॅरेट. आता दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिलंय? आय हॅव गॉट अ पॅरेट. आता काही ठिकाणी हॅव आणि हॅज या क्रियापदासोबतच गॉट
हे क्रियापद गॉट हा शब्द वापरतात, तर त्याचा अर्थही च्या जवळ असणे असा होतो. तर आय हॅव अ पॅरेट, माझ्याकडे एक पोपट आहे. आय हॅव गॉट अ पॅरेट, माझ्याजवळ एक पोपट आहे किंवा माझ्याकडे एक पोपट आहे. आय हॅव नॉट गॉट अ पॅरेट, माझ्याकडे एकही पोपट नाही. आय हॅवंट गॉट अ पॅरेट, माझ्याकडे एकही पोपट नाही. तर आपण या ठिकाणी गॉट हा शब्द वापरून हॅव पासून एक वाक्य होकारार्थी, 2 वाक्य नकारार्थी असे 3 वाक्य बघितले. तर गॉट हा शब्द हॅव आणि हॅजला जोडून वाक्यामध्ये वापरला जातो. तर बघा पुढे हॅव आणि हॅज या क्रियापदाबरोबर गॉट हा शब्द वापरला जातो. तर त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी खाली बघितलेलं आहे. तर आता व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. सम क्वेश्चन्स, आता काही प्रश्न आहे. तर कोणते प्रश्न आहेत वाचू. Have the boys got their school bags? Have the boys got their school bags? मुलांजवळ त्यांच्या स्कूल बॅग्स आहेत का? मुलांजवळ त्यांच्या स्कूल बॅग्स आहेत का? आता याचं उत्तर एस दे हॅव गॉट देअर स्कूल बॅग्स. एस दे हॅव गॉट देअर स्कूल बॅग्स. आता याचं उत्तर नकारार्थी द्यायचं असेल तर नो दे हॅवंट गॉट देअर स्कूल बॅग. नो दे हॅवंट गॉट देअर स्कूल बॅग म्हणजे नाही, त्यांच्याजवळ त्यांच्या स्कूल बॅग्स नाहीत. अशा प्रकारे होकारार्थी आणि नकारार्थी ही दोन्ही वाक्य जी आहेत ही पूर्ण वाक्यात उत्तर याच्यामध्ये दिली आहे. याच्यामध्ये संक्षिप्त उत्तर वापरलेले नाही. तर दोन्हीची उत्तर आहे पूर्ण वाक्यातली उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. हॅज देअर ऑफिस गॉट इनफ स्टाफ? हॅज देअर ऑफिस गॉट इनफ स्टाफ म्हणजे त्यांच्या ऑफिसला पूर्ण स्टाफ आहे का? त्यांच्या ऑफिसला पूर्ण स्टाफ आहे का? तर याचं उत्तर एस देअर ऑफिस हॅज गॉट इनफ स्टाफ. एस देअर ऑफिस गॉट इनफ स्टाफ. नंतर त्याचं नकारार्थी जर उत्तर द्यायचं असेल नो देअर ऑफिस हॅझंट गॉट इनफ स्टाफ. नो देअर ऑफिस हॅझंट गॉट इनफ स्टाफ. अशा प्रकारे या प्रश्नाचं नकारार्थी उत्तर आपण देऊ शकतो. एस देअर ऑफिस हॅज गॉट इनफ स्टाफ. नो देअर ऑफिस हॅझंट गॉट इनफ स्टाफ. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. तर आता व्हिडिओमध्ये पुढे बघूयात. काही प्रश्न आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला वाक्य आहेत, त्यांच्यापासून आपल्याला प्रश्न तयार करायचे आहे. तर बघा, रामा दे हॅव अ पार्क नियर देअर हाऊस. दे हॅव अ पार्क नियर देअर हाऊस. त्यांच्या घराजवळ एक बगीचा आहे. त्यांच्या घराजवळ एक बगीचा आहे. आता याचं आपण कसं प्रश्न तयार करणार? तर हॅव दे अ पार्क नियर देअर हाऊस. हॅव हा जो शब्द आहे तो वाक्यामध्ये आपण सुरुवातीला वापरला, त्यामुळे त्याचा प्रश्न तयार झाला. हॅव दे अ पार्क नियर देअर हाऊस. आता दुसरा प्रश्न, दुसरं वाक्य आहे. रामा हॅज गॉट 2 टेलिफोन्स. रामा हॅज गॉट 2 टेलिफोन्स म्हणजे रामाजवळ 2 टेलिफोन्स आहे असा त्याचा अर्थ होतो. आता याच्यापासून आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. तर प्रश्न कसा तयार करणार आपण? हॅज रामा गॉट 2 टेलिफोन्स. हॅज हे शब्द आहे हा वाक्याच्या सुरुवातीला घेणार. हॅज रामा गॉट 2 टेलिफोन्स. रामाजवळ 2 टेलिफोन आहेत का? अशा प्रकारे हॅजनी सुरुवात करून आपण यापासून प्रश्न बनवणार. आता तिसरं वाक्य, यू हॅव गॉट टाइम फॉर सिनेमा. यू हॅव गॉट टाइम फॉर सिनेमा. तर आता या ठिकाणी आपण म्हणणार आहे की तुला सिनेमासाठी वेळ तुझ्याकडे आहे का? तर हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. हॅव यू गॉट टाइम फॉर सिनेमा. हॅव हा शब्द आपण वाक्याच्या प्रश्नाच्या सुरुवातीला घेतला. हॅव यू गॉट टाइम फॉर सिनेमा. अशा प्रकारे आपण प्रश्न तयार केला. तर अशा प्रकारे हे जे 2 वाक्य आहे यांच्यापासून प्रश्न आपण घरी तयार करून बघायचे आहेत.
तर या व्हिडिओमध्ये आपण हॅव आणि हॅज यांचा वापर करून प्रश्न कसे तयार करायचे, त्यांची उत्तरं होकारार्थी कशी द्यायची, त्यांची उत्तरं नकारार्थी कशी द्यायची, या अशा प्रश्नांची उत्तरं संक्षिप्त स्वरूपात कशी द्यायची, अशा प्रश्नांची उत्तरं ही पूर्ण वाक्यात कशी द्यायची, ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो. त्याच्यामुळे हॅव आणि हॅजचा वापर वाक्यांमध्ये, प्रश्नांमध्ये, उत्तरांमध्ये कसा करायचा याची पूर्ण कल्पना आपल्याला आली असेल. तर व्याकरणाचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.